मित्रांनो, खानिका शौकीन तुम्हाला पुन्हा घेऊन आला महाराष्ट्राच्या एक नवीन ठिकाणी म्हणजेच अहिल्यानगर ह्या डिस्ट्रिक्टमध्ये, ज्याला जुनं नाव होतं अहमदनगर, पण आता हा आपला अहिल्यानगर झाला आहे. आणि असं तुम्ही मागं बघू शकता, हा आहे नगरचा सगळ्यात आयकॉनिक म्हणजे दिल्ली गेट. तर आपण आता सध्या अहिल्यानगरमध्ये पोहोचलो आहोत आणि ह्या नगरच्या पहिल्याच सिरीजला आपण इथून सुरुवात करत आहोत. आपल्याला जॉईन केला आहे नगरची अप्सरा अभिलाषा. चला ह्या सिरीजला आपण स्टार्ट करूया आणि दाखवूया ह्या अहिल्यानगरमध्ये सध्या काय वेगळं भेटतंय. तर मित्रांनो, आपण ह्या अहिल्यानगरच्या पहिल्याच आपल्या खाऊगल्लीच्या स्पॉटला पोहोचलो आहोत. त्याचं नाव आहे पप्पू पापड भाजी. हे दुकानाबद्दल मला असं सांगायचं की हे दुकान आहे ना 70 वर्षापासून आपल्या नगरमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगते, जेवढे पण नगरकर इकडे बाजारामध्ये येतात ना, की पापड भाजी खाल्ल्याशिवाय कुठंच जात नाही. तर चला मंडळी, बघूया ही पप्पू पापड भाजी नगरमध्ये का आवडते लोकांना. हे आमच्या आजोबाच्या काळापासून चालू. आजोबा बाबा मी, आता आमचा भावाचा मुलगा आता आलेला आहे. 4th जनरेशन चालू आहे. हे नेमकी काय पापड म्हणजे कशापासून बनवतात? पापड आहे मैदा रव्याचं मिश्रण आहे. बाकी ववा जिरा तेल मीठ ह्याचं मिश्रण असतं. तर त्याला कालून मग पापडाचं पीठ तयार करून मग पापड लाटले जातात. त्याच्यावर भाजी कसली मग? भाजी बटाटा वाटाणा मूग डाळ हरभरा डाळ पालक कोथमीर टमाटा सगळं मिक्स मिश्रण असतं. त्याच्यावर भाजी टाकली आणि वरून कांदा आणि मिरचीचा ठेचा. आणि ही काय इमली चटणी आहे ना, चिंचेचं पाणी का? चिंचेची चटणीमुळे नाही का ते अजून टेस्टी लागते. ओके, तर चला वेळ न वाया घालता आपण ट्राय करूया. सुपर, जबरदस्त. हो, आणि ज्यांना पण सकाळचा नाश्ता हा एकदम साधा सुद्धा आवडतो ना, म्हणजे तरी नको, रस्सा नको, तेलकट नको, तर त्यांच्यासाठी ना ही जी पप्पू पापड भाजीची जागा आहे ना, ही एकदम बेस्ट आहे. तर चला फटाफट आपण पापड भाजी इथं फिनिश करूया आणि भेटूया तुम्हाला अजून एक अहिल्यानगरच्या नवीन ठिकाणी. तर मित्रांनो, आपण या अहिल्यानगरच्या सेकंड स्पॉटला पोहोचलो आहोत. तसं तुम्ही मागं बघू शकता, हे आहे चंगेडी मिसळवाले. या चंगेडी मिसळवाल्यांना खिस्त गल्लीत हॉटेल संतोष या नावाने पण ओळखला जातो. खिस्त गल्ली खूपच आतमध्ये आहे आणि आत जरी असली तरी इथं लोक सकाळपासून दुपारपर्यंत मिसळ खाण्यासाठी व्हिजिट करत असतात. तुम्ही बघू शकता, त्याच्यात पोहे आहे, मटकी आहे, त्यांची ही बारीक मीडियम शेव आहे आणि शेंगदाणे वगैरे आणि कांदा वगैरे, वरून कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. आणि आता याच्यावर पडणार आहे रस्सा. हा आला आपला रस्सा वगैरे हे डायरेक्ट टेबलावरच तुम्हाला इथं देतात हे. आणि वरून तरी हे बघा 2 पाव दिलेले आहेत. त्याच्यावर पण लिंबू आणि कांदा कोथिंबीर. हा एकदम साध्या सुध्या पद्धतीचा लाल मसाल्याचा बनवला जातो रस्सा. म्हणजे वेगळी एकदम युनिक आहे. आणि असं मी कुठं मिसळ पाहिली नाही की नाही का त्याच्यात पोहे असतात. वेगळाच टेस्ट आहे. रविवार म्हणला ना की मिसळ आम्ही इकडे खिचडी पण आहे. सेपरेट तुम्हाला पोहे वगैरे पण मिळतात. याचा हा शिरा आहे आणि त्याचे हे लाडू. फटाफट संपूया आणि भेटूया असंच अजून एक नगरच्या नवीन ठिकाणी. अभिलाषा आणि मी ह्या अहिल्यानगरच्या आणखीन एक नवीन ठिकाणी आलो आहे. त्याचं नाव आहे कैलास उडपी रेस्टॉरंट. आणि हा पण रेस्टॉरंट या अहिल्यानगरमध्ये खूप जुन्या काळापासून आहे. आणि इथं काही असे युनिक आयटम भेटतात. असे तुम्ही फिल्मी नाव वगैरे ऐकले असेल ना, अशा टाईपच्या यांच्या ह्या डिशेस इथं भेटत असतात. तर त्या डिशेस काय काय आहे आणि त्या डिशेसला का असं नाव ठेवलं आहे आणि त्याच्यात नेमकी कोणता पदार्थ इथं येतोय हे दाखवण्यासाठी तुम्हाला खास या कैलास उडपीमध्ये आपण घेऊन आलो. तर चला वेळ वाया न घालता आपण खाली उतरूया. हॅलो, बाय बाय. हे ड्रायफ्रूट आणि यांचा जो मसाला आहे बघा, तो टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता, ड्रायफ्रूट आहे आणि मसाला आहे. असं हे पॅटीस यांचं तयार केलं जातं बघा. चला आपण आता ह्या मुकाबला हा त्यांचा आयटम आहे तो ट्राय करूया. मुकाबला हा बघा तुम्ही, एक साऊथ इंडियन उडीद वडा आणि आपला हा महाराष्ट्रीयन वडा, म्हणजे बटाटा भाजी वगैरे असा हा वडा आहे आपला महाराष्ट्रीयन बघा. आणि हा उडीद वडा आणि याच्यात त्यांचा हा सांबर किंवा आपल्या इकडचा हा रस्सा काय. पण हा थोडासा रस्सा वेगळा आहे बघा. तसं तुम्ही बघितलं ना का थोडंसं ठीक आहे. तर चला याला मुकाबल्याला आता आपण ट्राय करूया.
वडा भले महाराष्ट्रीयन जरी असला ना, पण याच्यामध्ये पण ह्या मसाल्यांची जादू आहे. जसं आपल्या इकडं वडामध्ये बटाटा चटणी असते ना, पण याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे असे भरपूर काय आयटम टाकलेले आहे. या वड्याची ही खासियत आहे आणि खरोखरच आपलातून टेस्ट येते याची. खरोखर आपलातून टेस्ट येते. एकदम वेगळा असा हा कॉम्बिनेशन इथं तयार केला आहे. आणि आता आपण सगळ्यात शेवटी हा यांचा काला सोना म्हणजे हा गुलाबजामुन ट्राय करूया. बघा, गुलाबजामुनची साईज पण भलीच मोठी आहे आणि तुम्हाला 1 पीस पाहिजे 2 पीस पाहिजे तुम्ही घेऊ शकता. तरचा जो खवा आहे हा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर नक्कीच हा काळा सोना नाव जे पडलं आहे ते खरोखरच पडलं आहे. गुलाबजामुनला यांनी काळा सोना नाव दिलं आहे. तर चला मित्रांनो, हे लवकरात लवकर संपूया आणि भेटूया आपल्या अहिल्यानगरच्या एक नवीन खाण्यापिण्याच्या स्पॉटवर. आपण पुढं आलोय. आपण आहे ना आता नगरचे एकमेव फेमस ठिकाणी आले ते म्हणजे सोपानराव वडेवाले. 1973 पासून आहे. वडापावची खासियत काय, त्यांची जी चटणी आहे ती म्हणजे अशी एक गोड आहे, तिखट आहे, ह्या दोघांचं मिक्सचर आहे अशी ती चटणी आहे. आणि मग ती चिंचेच्या पाणी बरोबर जेव्हा आपण खातो तर ती जी टेस्ट असते ना ती म्हणजे एकदम डबल होऊन ग्रेट जाते. असते. हो, म्हणून ही अशी गर्दी लागली इकडे. हो, इथं खूप गर्दी असते. थँक्यू. मग आपला सोपनरावचा वडा आलेला आहे, सोबत चिंच चटणी, ज्यांना हवी आहे ते घेऊ शकतात आणि हिरवी मिरची. वेगवेगळे आयटम्स दिसत आहेत बघा. कोथिंबीर वगैरे भरपूर प्रमाणात आहे टाकलेली आणि मसाले वगैरे पण भरपूर आहे. वड्याचं जे आवरण आहे वरचं ते खूपच क्रिस्पी आहे बघा, खूपच क्रिस्पी आहे. चटणीमध्ये 2 गोष्टी आहे, एक खजूर आणि दुसरं गुळाचं पाणी. आणि माणिक चौकात जर आले तुम्ही आणि कोणाला जरी विचारलं का सोपानराव वडेवाले कोण आहे तर तुम्हाला कुणी पण यांचा पत्ता सांगून देईल. तर मित्रांनो, आपण पोहोचलो ह्या अहिल्यानगरच्या द्वारकासिंग लस्सीवाल्याजवळ. बघा, लस्सी वरून ड्रायफ्रूट आणि वरून परत पिस्ता आईस्क्रीम आणि मँगो घेतलं तर त्याच्यावर पण ड्रायफ्रूट आणि मँगो आईस्क्रीम अशी ही लस्सी आहे. ह्या द्वारकासिंग लस्सीवाल्याजवळ आहे ना 7 प्रकारची लस्सी भेटते, पण सगळ्यात फेमस जी लस्सी आहे ना ती ही यांची पिस्ता लस्सी. लस्सी खरोखरच आपलातून आहे. इतकी जबरदस्त ह्या लस्सीचं कॉम्बिनेशन केलं आहे ना. लस्सी, त्याच्यावर आईस्क्रीम आणि त्याच्यावर परत ड्रायफ्रूट आणि एकदम सॉफ्ट आहे. आंबट पण नाही आहे, जास्त गोड पण नाही आहे आणि मस्त अशी ही लस्सी नगरचं नाव बघा रोशन करते इथं. म्हणून ह्या द्वारकासिंग लस्सीवाल्याला अख्ख्या म्हणजे अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात हे ओळखतात आणि इथं आल्यानंतर अवश्य इथं भेट देतात. कुणी कुणी ह्या द्वारकासिंग लस्सीवाल्याकडं व्हिजिट केली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कोण आत्तापर्यंत इथं आला नाही, कुणी ही लस्सी मिस केली तर हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि या एकदा ह्या अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर द्वारकासिंग लस्सीवाल्याजवळ, कारण ही आहे चितळे रोडला, मार्केट रोडच्या एकदम अगदी जवळ आहे. जे कोणी आपल्या चॅनलला बघत असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण फुकटचं सबस्क्राईब बटन तुम्हाला भेटलेलं आहे. तर एकदा नक्कीच क्लिक करा, बेल बटन दाबा आणि अभिलाषा आईच्या पेजला पण फॉलो करा. नगरची अप्सरा म्हणून इंस्टाग्रामला तुम्हाला याचा पेज सापडेल. तर चला ह्या लस्सीला संपवूया आणि आपल्या ह्या अहिल्यानगरच्या सिरीजला इथं थांबूया आणि भेटूया आणखीन अशाच नवीन खाण्यापिण्याच्या ठिकाणी. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा.